नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमच्या आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये पडत आहे। पुढील 24 तासांमध्ये अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस पडणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, शिरपूर, नंदुरबार, साक्री, धुळे, पारोला, मालेगाव या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर चाळीसगाव, मनमाड, सिल्लोड, वैदापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, अहमदनगर या भागात अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर बीड, केज, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर वडूज, विटा, पंढरपूर, सोलापूर, जत या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील 24 तासात होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली, निपाणी या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होईल। तर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, पेठ, केज या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात आहे। तर पुढील 24 तासात लातूर, परळी, परभणी, नांदेड, वाघोला, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। शेतकरी मित्रांनो, आपल्याला छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, जामखेड, दौंड, करमाळा या भागात पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।